Drugs in Pune are no longer hidden. They are inside our everyday society where we see. Pune police have exposed a shocking drug link in the city. As we have seen, many drug cases are seen in the city. On the instruction of Police Commissioner Amitesh Kumar, Crime Branch DCP Nikhil Pingle led this operation. During the action, 19 people addicted were questioned. Police have found that individuals from different professions are involved, raising the serious concerns. Complete details of these individuals have been recorded, including their address, family, friends, and any past criminal record. Now with us we have DCP Crime Branch DCP Nikhil Pingle's bite, who will help us to understand the entire operation that has been taken for the 19 accused. कालची जी कारवाई होती याच्यामध्ये जवळपास 19 ड्रग घेणाऱ्या व्यक्तींना पोलीस कमिशनरेट या ठिकाणी आणण्यात आलं होतं. त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे. कागदोपत्री गोष्टी ज्या असतात त्या पोलीस प्रक्रियेचा भाग असलेल्या त्याच्याबाबत सुद्धा पाठपुरावा करून त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्यात येत आहेत. पण या 19 लोकांव्यतिरिक्त सुद्धा इतर लोक आहेत की ज्यांना आज उद्या येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये त्यांच्या बाबत सुद्धा खात्री करण्यात येणार आहे. सगळी सुरुवात जी आहे ती उत्तमनगर पोलीस स्टेशनचा जो गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये जवळपास 7 मुख्य ड्रग पेडलर्सला आयडेंटिफाय करण्यात आलं होतं. यांच्यातले काही जण जे आहेत ते अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यांचा शोध चालू आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशन तसंच झोन 3चे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परंतु हे सगळं चालू असताना या सगळ्या लोकांनी खालच्या स्तरावरती कुठल्या कुठल्या लोकांच्या मदतीने या ड्रग्सची विक्री केलेली आहे, कोणाकोणाला दिलेले आहेत, कोणी सेवन केलंय, याचा सुद्धा शोध घेणं आवश्यक होतं. ड्रग कंझ्युमर हा फक्त विक्टिम म्हणूनच न पाहता उद्युक्त करणारा एक व्यक्ती जो त्याच्या मित्रांना, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या जवळच्या लोकांना कुठेतरी फूस लावतो, कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन करतो, चुकीच्या पद्धतीने आकृष्ट करतो आणि या सगळ्या ड्रग्सचं सेवन करायला लावतो, याच्याबाबत सुद्धा आपण आता कारवाई ही जी आहे ही जास्त वेगाने करत आहोत. 19 लोकांव्यतिरिक्त इतरही लोकांचा शोध चालू आहे. मुख्य 300 सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स जे सापडले होते त्या 300 सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्समधून एकूण मिळून 76 युनिक लोकांना आयडेंटिफाय करण्यात आलं होतं की ज्यांचे हे सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स आहेत. या 76 लोकांमधून जवळपास 54 लोकांचा छडा लावलेला आहे. उरलेल्या लोकांचा शोध हा बँकिंग सिस्टीमद्वारे चालू आहे. या 54 लोकांमधून काल बोलावलेले 19 लोक होते. उरलेले लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोलीस पोहोचणार आणि त्यांच्या संपर्कात असलेले जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आता धोक्याची घंटा आहे की त्यांनी सुधारावं, अन्यथा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते. जनरली ज्या पद्धतीने कारवाई होत असतात तर कंझ्युमरला त्रास न देता हा जो पेडलर असतो, जो सगळ्या गोष्टींचा कळीचा मुद्दा असतो, जो सगळं चालवत असतो, याच्यावरती आपण कारवाई करत असतो. परंतु या कारवाईमध्ये आपण विशेषतः या गोष्टीवरती लक्ष दिलंय की घेणारे कंझ्युमर जे आहेत हे रॅकेट वाढवण्यामध्ये, फोफावण्यामध्ये कशी मदत करतात. आणि कालचा जो काही तपास होता त्या तपासामध्ये या प्रमुख भूमिकेवरती लक्ष देण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये हे जे 19 लोक आहेत हे एकमेकांच्या संपर्कात कसे आले, पेडलरच्या संपर्कात कसे आले, ते त्यांच्या मित्रांथ्रू आले की अजून इतर कुठल्या मार्गाने आले, कोणी यात्रेमध्ये भेटलं, कोणी कार्यक्रमामध्ये भेटलं, कोणी ओळखीने भेटलं. म्हणजे ज्या पद्धतीने एखादा प्रॉडक्ट खपवत असताना एखादी कंपनी प्रश्न विचारते की तुम्हाला आमच्याबद्दल माहिती कुठून प्राप्त झाली, तसं हे रॅकेट वाढवण्यामध्ये, या लोकांना नशेच्या आधी जाण्यामध्ये मुख्य भूमिका पार पाडणारी जी लोक आहेत त्यांच्यापर्यंतचं नेटवर्क कसं वाढलं याचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास व्हावा, जेणेकरून त्याचं ऑपरेशन व्यवस्थित करता यावं. म्हणून कालचा जो आहे हा सगळा उठाठेव करण्यात आला होता. 19 जण आहेत ते कोण कोण होते, म्हणजे विद्यार्थी होते का? कालच्या 19 लोकांचं जर आपण पार्श्वभूमी बघितली तर त्याच्यामध्ये अगदी एखाद्या छोट्या मोठ्या गावाचा राजकीय नेत्यापासून तर शिक्षण सोडलेल्या एखाद्या विद्यार्थ्यापर्यंत, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यापर्यंत, सायबर एक्सपर्ट असू द्या, अत्यंत विचित्र परिस्थितीमध्ये काही जण होते, एक महिना आंघोळ केलेली नव्हती असे सुद्धा काही त्याच्यापैकी होते, नशेच्या आहारी गेलेले होते, त्याचबरोबर महिला सुद्धा होत्या, त्याचबरोबर एखाद्या वर्किंग प्रोफेशनल IT कंपनीमध्ये काम करणारे सुद्धा त्याच्यामध्ये होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पार्श्वभूमीचे परंतु साधारणपणे तरुण असलेली ही सगळी लोक होती. Some of them also revealed links with the pub managers, pointing towards the drugs may be circulating in the city.
Last week, Uttam Nagar police had arrested a habitual drug supplier, including a larger network behind these issues. This action was clearly shows that drug abuse is spreading across the society in the Pune, and it is no longer limited to any one group. What is even more worrying is that in recent days, several cases and news reports related to drugs have been coming up continuously. From arrest to investigation, such incidents are now being reported more frequently, raising the serious concerns about how deep the problem has reached. Authorities are now under pressure to take strict actions, while citizens are also being urged to stay alert and aware. As we have seen in past few days, many drug-related cases have been seen in the city like Pune, that could be from the IT professions or any other professions who are consuming drugs, which is not a good sign. I am Harjit Kaur with camera person Ajay from Pune Times Mirror.